गेलेले आहेत. अशोक चव्हाणजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. वसंत चव्हाण यांचं निधन झालंय, तुमच्या भावना? अतिशय दुःखद घटना आहे. आज पहाटे तुम्हाला फोन आले आणि हैदराबाद इथे त्यांचं निधन झाल्याची वार्ता आज सकाळी कळाली. आणि धक्कादायक बाब आहे की मध्यंतरीचे अचानक त्यांना त्रास झाला, त्यांना हैदराबादला ऍडमिट करावं लागलं आणि असं वाटत होतं की ते रिकव्हर होतील, परंतु अचानक अशी बातमी आल्यामुळे सर्वांना अशी धक्कादायकच असा हा प्रसंग आहे. वसंतरावांचे सहकारी फार अल्प कालावधीत लोकसभेमध्ये त्यांना संधी मिळाली असं म्हणावं लागेल. की नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले होते काँग्रेस पक्षाकडून आणि आम्ही एकेकाळी एकत्र काम केलेलं आहे. काँग्रेसमध्ये असताना आम्ही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही एकत्रपणे होतो. जिल्हा बँकेचे अध्यक्ष त्याच्या अगोदर राहिलेले सुद्धा असा हा प्रवास त्यांचा पाहिलेला आहे. त्यांचे वडील वसंत बळवंत चव्हाण ते सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांचे जुने म्हणून सोबत त्यांच्या राहिलेले आहेत, काम केलेले आहे. वसंतरावांचा अनुभव राजकीय आणि सहकारी मोठा होता आणि अनेक वेळा कठीण प्रसंगाला सुद्धा त्यांची साथ आम्हाला मिळवली मिळत गेलेली आहे. त्यांच्या जाण्याने यावर सर्वांना तीव्र दुःख झालं आहे. अशोक चव्हाणजी, वसंत चव्हाण यांच्यासोबतची कोणती आठवण आता या क्षणी तुम्हाला आठवतीये आणि जी तुम्हाला आता आमच्या सोबत शेअर करायला आवडेल? ते एकतर जिल्हा बँकेमध्ये त्यांना मी म्हणून एक प्रकारे जिल्हा बँकेचं आमचं बहुमत होतं आणि एक अनुभवी कोणी त्यांना या क्षेत्रामध्ये निवडून दिलं बँकेतून आणि जिल्हा बँकेने चांगल्या पद्धतीने सांभाळले. हा त्यांचा जवळचा अनुभव. म्हणजे सध्या त्यांची ह्या डायबिटीजमुळे त्यांना त्रास व्हायचा, परंतु अशाही परिस्थितीमध्ये ते राजकारणात सक्रिय होते, आश्चर्याची बाब आहे.